तर नाशिकमधली ही दृश्य आहेत। देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन आता सध्या उग्र स्वरूप घेत आहे। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात येते। लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी हे संपूर्ण आंदोलक सध्या आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय। वेगवेगळ्या हिंदू संघटना या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात येते। त्याचसोबत आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देखील या आंदोलकांनी केलेली आहे। नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाचा तीव्र निषेध या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येतोय आणि या आंदोलनात वेगवेगळ्या हिंदू संघटना देखील सहभागी झालेल्या आहेत। देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी हा जमाव संतप्त झालेला आहे। दोषींवर कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते। या मोर्चात शहरातील विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनावर दबाव वाढण्याची ही शक्यता आहे, कारण अतिशय मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन निघालेलं आहे। महिला आक्रमक झालेल्या आहेत। महिलांवरील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानं आता सध्या वेगळं वळण घेतलेलं आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील हा विषय जाण्याची शक्यता आहे, कारण TCS कंपनीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा आता मोर्चा देखील निघालेला आहे। दरम्यान नाशिकमधील TCS मधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। फरार आरोपी HR मॅनेजर निदा खान हिचा दिल्लीतील ब्लास्ट सोबत कनेक्शन असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। निदा खानचा दिल्ली ब्लास्ट मधील डॉक्टर शाहीन सोबत संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या कनेक्शनमुळे तपासातील राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्नही आता ऐरणीवर आलाय। तर निदा खान भिवंडीत लपल्याची ही माहिती समोर येते। लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा दिल्ली ब्लास्ट सोबत कनेक्शन असल्याची ही दाट शक्यता आहे, असा संशय बळावलाय। बातमी मोठी आहे, कारण TCS मधील आरोपीचं दिल्ली ब्लास्ट कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे, कारण अशी माहितीच विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती अतिशय मोठी असल्याची आता शक्यता आहे, कारण या कनेक्शनमुळे तपासातील राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आलाय। HR निदा खान ही फरार आहे। निदा खान हिनंच अनेक आपल्या सहकाऱ्यांना धर्मांतरासाठी मदत केल्याचा तिच्यावर आरोप आहे आणि ती सध्या फरार असली तरी ती भिवंडीत लपल्याची माहिती समोर येते। त्यामुळे ती कधी पोलिसांच्या ताब्यात लागतेय आणि त्यानंतर तपासात आणखी काय खुलासे होतात याकडेच अवघ्या देशाचं लक्ष लागलंय।